यावर्षी सगळेच ऋतू आपल्याला तीव्र स्वरूपाचे दिसले। अर्थातच पावसाळा पण बघितला, उन्हाळ्यातही तापमान वाढलेलं बघितलं आणि आता तर थंडी ज्या प्रकारे वाढते त्यानुसार राज्यातील थंडीचे तापमान किमान 10 ते 12 डिग्री सेल्सिअसवर आले। राज्यात सगळ्यात कमी तापमान अहिल्यानगरमध्ये 9.5 डिग्री तर पुण्यातल्या पाषाण भागात 9.8 डिग्री एवढं झालंय। उत्तर भारताकडून येणाऱ्या या थंडगार वाऱ्याचे वेग वाढलेत, त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण अजून वाढेल अशी शक्यता वर्तवली जाते। अहिल्यानगर, पुणे, जळगाव, नाशिक सोबतच संपूर्ण विदर्भ गारठलाय। सोमवार 17 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजेपासून हे तापमान घटायला सुरुवात झाली आहे आणि गेल्या 3 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एवढी थंडी जाणवते। त्यामुळे बाजारपेठेतही गरम कपडे आणि गरम खाद्यपदार्थांची विक्री वाढली आहे। पुण्यात तर पाषाण परिसरात 9.8 डिग्री सोबतच शिवाजीनगर परिसरात 10.2 डिग्री, लोहगाव परिसरात 15.3 डिग्री, मगरपट्टा भागात 16 डिग्री तर चिंचवड परिसरात 16.3 डिग्री पर्यंत तापमान घसरलेलं पाहायला मिळालं। पुणेकरांनी या थंडी संबंधित चिंता व्यक्त केली आहे। हवामान विभागाने सगळ्यांना थंडीची व्यवस्था करावी असं आवाहन केलंय। त्यामुळे पुण्यातल्या बहुतांश भागात संध्याकाळच्या 7 वाजेनंतर शेकोट्या पेटलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत।